Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं. मंत्रिपदाची शपथ घेताच छगन भुजबळांनी हे उद्गार काढले. राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांना ओळखलं जातं. नव्या सरकारमध्ये सुरुवातीला समावेश न झाल्याने भुजबळ नाराज झाले होते. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणणारे भुजबळ आता ऑल इज वेल वेअर एंड इज वेल असं म्हणतायत. शिवसेनेतनं राजकारणाची सुरुवात झालेल्या भुजबळांचा इतिहास हा साधासुद्धा नाहीये. अनेक आरोप झाले, तुरुंगातही जावं लागलं, पण भुजबळ खचले नाहीत. त्यावेळेस छगन भुजबळ नेहमीच त्यांच्या कमबॅकसाठी ओळखले जातात. भुजबळांचा हा प्रवास कसा आहे हे समजावून घेऊयात. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे. नगरसेवक ते उपमुख्यमंत्री अशी छगन भुजबळ यांची कारकीर्द राहिली आहे. 1973 मध्ये पहिल्यांदा ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 1973 ते 1984 या काळात महापालिकेत ते विरोधी पक्ष नेते सुद्धा होते. त्यानंतर 1985 मध्ये मुंबईचे महापौर म्हणून ते नियुक्त झाले. शिवसेनेत झालेल्या वादानंतर भुजबळांनी शिवसेनेला रामराम केला. पुढे 1991 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999ला जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी भुजबळांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 1985 आणि 1990 अशा 2 वेळा माझगावमधनं ते विधानसभेवर निवडून गेले होते. पहिल्यांदा ते 1991 मध्ये महसूल मंत्री झाले. त्यानंतर त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागत राहिली. एकीकडे भुजबळांचा आलेख चढता असताना तेलगी प्रकरणाने भुजबळांच्या कारकिर्दीला ठेच पोहोचली. खोट्या स्टॅम्प पेपरचा काळाबाजार तेलगीने केला होता. खऱ्या स्टॅम्प पेपरचा खप कमी करून तेलगीने खोटे स्टॅम्प पेपर विकण्यास सुरुवात केली होती. यात तेलगीने बक्कळ पैसे कमावले. स्टॅम्प पेपर गहाळ होऊ लागल्याने यात घोटाळा होत असल्याचं तपास यंत्रणांच्या लक्षात आलं. या सगळ्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होती. या प्रकरणात तेलगीला अटक देखील झाली. तेलगीच्या ब्रेन मॅपिंग टेस्टमध्ये त्याने पैसे दिलेल्या अनेक नेत्यांची नावं घेतली होती. त्यात भुजबळांचं देखील नाव होतं. त्यामुळे छगन भुजबळांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि यामुळे त्यांच्या कारकिर्दीला खीळसुद्धा लागली. पुढे या आरोपांमधनं भुजबळ सुटले. त्यांचं नाव या प्रकरणात कुठेही आलं नाही. पण आरोपांमुळे भुजबळांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हा भुजबळांसाठी मोठा सेटबॅक होता. सेटबॅक बसला तरी भुजबळ काही थांबले नाहीत. पुढे ते येवल्यातनं निवडून आले आणि पुढच्या कारकिर्दीमध्ये त्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून वर्णी लागली. याच काळात त्यांच्यावर आणखी एक आरोप झाला आणि पुढे जाऊन त्यांना अटक देखील झाली. महाराष्ट्र सदन घोटाळा तुम्हाला आठवत असेल. 2005 साली छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत वेगवेगळ्या कंत्राटांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पुढे 11 जून 2015ला भुजबळांच्या विरोधात PMLA या कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला. यात ईडीची एंट्री झाली. या कायद्याअंतर्गत भुजबळांवर 2 गुन्हे दाखल झाले. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह 52 जणांचा समावेश होता. छगन भुजबळ यांनी चमनकर एंटरप्राइजेस या कंपनीला महाराष्ट्र सदनाचं कंत्राट मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. हे कंत्राट मिळवून देताना भुजबळांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि कंपनीसाठी काही अनुकूल निर्णय घेतल्याचा ठपका या सगळ्यामध्ये ठेवण्यात आला होता. या कंपनीकडनं भुजबळांना मोठा फायदा झाल्याचं देखील या सगळ्या केसमध्ये म्हणण्यात आलं होतं. 2016 साली छगन भुजबळांची 10 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 2016 ते 2018 असे 2 वर्ष भुजबळ हे तुरुंगात होते. 2 वर्षांनंतर भुजबळांना या प्रकरणात जामीन मिळाला. पुढे भुजबळ आणि त्यांच्या पुतण्याच्या विरोधातील याचिका मागे घेण्याची विनंती ईडीने कोर्टाकडे केली होती. ती मान्य करण्यात आल्याने भुजबळांना मोठा दिलासा मिळाला. 2019 मध्ये मवियाची स्थापना झाली. यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा भुजबळांची वर्णी लागली. पुढे एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने मविया सरकार पडलं. पण अजित पवार महायुतीसोबत गेल्यानंतर भुजबळ पुन्हा महायुतीसोबत गेले आणि मंत्री देखील झाले. याच काळात जरांगेंचं आंदोलन झालं. एकीकडे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे जरांगेंच्या मागण्या मान्य करत असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात असताना देखील जाहीर नाराजी व्यक्त केली. भुजबळांनी उघड जरांगेंच्या विरोधातली भूमिका घेतली. या काळात ते फडणवीसांच्या जवळ गेल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या. 2024च्या विधानसभा निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. पहिल्या मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे भुजबळांनी पुन्हा एकदा जाहीर नाराजी व्यक्त केली. पुढे त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे सुद्धा त्यांना काही संधी मिळाली नाही. त्यामुळे ते आणखीनच अस्वस्थ झाले. या सगळ्या दरम्यान मस्साजोगचं प्रकरण घडलं आणि धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
आता धनंजय मुंडे यांच्या जागेवर भुजबळांची वर्णी लागली आहे. भुजबळ मंत्री जरी राहिले असले तरी त्यांची खरी ओळख ही ओबीसी नेता म्हणून राहिली आहे. ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी भुजबळ नेहमीच आग्रही राहिलेत. ओबीसींच्या भूमिकेसाठी प्रसंगी आपल्या नेतृत्वाच्या विरोधात जावं लागलं तरी भुजबळ मागे हटले नाहीयेत. आता भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळात घेऊन फडणवीसांनी नवा डाव साधलाय. आता भुजबळ त्यांची कारकीर्द कशी गाजवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला भुजबळांच्या प्रवासाबद्दल काय वाटतं, त्यांच्या कारकिर्दीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.